सौंद्यापासून मांद्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. साध्यापासून वांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय, जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार काय नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला मिळू शकतो या ठिकाणी 8,000चा भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या यक्ष प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा. जर आतापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो. आता पहावयास सतत. तर मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ, जो व्हिडिओ तुमच्या मनातील सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे घेऊन आला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अचूक उत्तर. जो प्रश्न सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात उपस्थित झालाय, ज्या प्रश्नाच्या अनुसार अखेर नवीन हंगामात काय देशांतर्गत बाजारामध्ये आता सोयाबीनचा भाव हा होऊ शकतो 8,000 पार. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर, की नवीन हंगामात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 8,000 होणार अथवा नाही. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी आहे ती सोयाबीनची दरपातळी सध्याच्या कंडिशनला 6,500 रुपये प्रति क्विंटल पासून 7,000 रुपये प्रति क्विंटल आहे. कधी कधी सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला 7,000च्या वर सुद्धा पोहोचताना दिसत आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाची इच्छा व अपेक्षा आहे की सोयाबीनचा बाजारभाव 8,000 व्हावा. मग सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाची ही इच्छा खरोखर पूर्ण होऊ शकते का? तर बघा मित्रांनो, सामान्यतः सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर सोयाबीनचं ऑफ सीझन आहे. नवीन सीझन किंवा नवीन हंगाम हा ऑक्टोबर महिन्यात सुरू होतो. तर तुम्हाला माहीत आहे की जेव्हा नवीन हंगाम सुरू होतो त्यावेळेस आपल्याला थोडा अवकेचा दबाव, मॉइश्चर असण्याची शक्यता, याच्यामुळे जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो बऱ्यापैकी या ठिकाणी घटताना दिसतो. मग अशा परिस्थितीमध्ये काय होणार आहे की जो सोयाबीनचा भाव आहे तो तुम्हाला नवीन हंगामात थोडासा घसरताना या ठिकाणी दिसणार आहे. जी सोयाबीनची दरपातळी सध्या 6,500 ते 7,000च्या दरम्यान आहे, ती सोयाबीनची दरपातळी नवीन हंगामामध्ये आपल्या सर्वांना 6,000 ते 7,000च्या दरम्यान दिसणार आहे. पण एक सकारात्मक बाब कोणती आहे की बाबा अमेरिकेमध्ये जे सोयाबीनचं उत्पादन आहे ते घटण्याची शक्यता असल्यामुळे सोयाबीनचे बाजारभाव जास्त दबावात येतील अशी शक्यता नाही. तरी देखील नवीन हंगामात ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या 4 महिन्यामध्ये अवकेचा दबाव खूप जास्त असतो. याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा तुम्हाला चांगल्या स्थितीत दिसेल, परंतु सोयाबीनचा बाजारभाव 8,000ला गवसणी मात्र घालताना दिसणार नाही. पण याचा अर्थ असा घेऊ नका की सोयाबीनचा बाजारभाव नवीन हंगामात 8,000 होणारच नाही. लक्षात घ्या मित्रांनो, यंदाच्या वर्षी अमेरिकेत ज्या पद्धतीनं सोयाबीनचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे त्याचा तर आधार आहे. शिवाय देशात सुद्धा सोयाबीनचं उत्पादन हे घटणार आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, चीनमध्ये सुद्धा सोयाबीन उत्पादन घटू शकते. राहिला प्रश्न ब्राझील, अर्जेंटिनाचा. ब्राझील आणि अर्जेंटिना या 2 देशामध्ये सोयाबीनची पेरणी ही आपल्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या 3 महिन्यामध्ये आटोपताना दिसते. डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत चित्र हे स्पष्ट होऊन जाते. जर ब्राझीलमध्ये आणि अर्जेंटिनामध्ये
5 ते 10% जरी पेरणी त्या ठिकाणी कमी झाली अथवा उत्पादन कमी होण्याची शक्यता निर्माण झाली, तर तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की यंदाच्या मार्च-एप्रिल महिन्यात म्हणजे 2027चा मार्च-एप्रिलचा जो महिना आहे, त्याच्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव किंबहुना 8,000 पर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे नवीन हंगामात सुरुवातीला सोयाबीनचा भाव 8,000 तर होणार नाही, पण सीझन संपण्याच्या अगोदर सोयाबीनचा बाजारभाव 8,000ला गवसणी घालण्याची दाट शक्यता आहे. याचा अर्थ नवीन हंगामात सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला जास्त दबावात दिसणार नाही. माझ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी ही किंबहुना थोडी बहुत का होईना आनंदाची वार्ता आहे. कारण अगोदरच अल निनोमुळं पाऊसकाळ हा कमी आहे आणि त्यात भाव पण कमी म्हटलं की त्यांचं कंबरडं मोडतंय. मग अशा परिस्थितीमध्ये सध्या पिकंही जिवंत आहेत, तर तुम्हाला दिलासा देणारी ही वार्ता आणि ईश्वर करो की आपल्याला जबरदस्त उत्पादन व्हावं. कारण आजच्या कंडिशनला बघितलं तर सोयाबीनची परिस्थिती ही व्यवस्थित आहे. फक्त आपल्या विहिरींना वगैरे पाणी येण्यासारखा पाऊस काही झाला नाही. परंतु तुम्हाला सांगतो परतीचा पाऊस ती असणारी कसर भरून काढणार आहे. म्हणून पिकांना ओढून ताणून त्या ठिकाणी जे आहे तर पाऊस म्हणजे सिंचन देत राहा. आणि समजा 15-20 दिवसाचा गॅप पडला तर तुम्हाला एक आयडिया सांगतो एका ओळीची, तेवढं करा, तुमचं पीक कुठंच जाणार नाही. जरी 15 दिवसाचा गॅप पडला तरी देखील काय करा, 13-0-45 हे विद्राव्य खतानं याची फवारणी करा. तुम्हाला सांगतो याच्यामुळं त्या पिकात उपलब्ध असणारं जे पाणी आहे ते वातावरणामध्ये निघून जात नाही आणि पीक स्वतःला 15 दिवसापर्यंत स्वतःच्या संपूर्ण फांद्यांना, त्या शेंगांना जेवढं पाणी पाहिजे तेवढं पुरवण्यासाठी सक्षम राहते. तर मित्रांनो, ही होती अद्भुत संकल्पना एका ओळीची. आणि राहिला तुमच्या प्रश्नाचं उत्तर की सोयाबीनचा भाव 8,000 होणार का नाही. फिंगर क्रॉस ठेवा. सोयाबीनचा भाव 2027चा सीझन संपण्या अगोदर 8,000 होण्याची आहे दाट शक्यता. याबद्दल तुम्हाला काय वाटते? तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बोलते व्हा. काही प्रश्न असतील तर पाठवत चाला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देण्याचा मी प्रयत्न करत राहीन. व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा व्यक्त करतो खूप खूप आभार.